नमस्कार मित्रांनो, पीके अकॅडमी औरंगाबाद या ठिकाणी आपलं स्वागत आहे। आपला माहिती आहे की आपण एमपीएससी ॲग्रीची तयारी करत आहोत आणि या एमपीएससी ॲग्रीमध्ये जो जीएस सब्जेक्ट आहे म्हणजे जनरल स्टडीचा, याच्यामध्ये आपला पॉलिटी म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला पेपरमध्ये अनेक स्वरूपाचे प्रश्न विचारले। तर आज आपण काय करणार आहोत, तर आजपासून आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पॉलिटी या संदर्भामध्ये आपण क्वेश्चन जे आहेत आपले जे यापूर्वी झालेले त्याचे आपण ॲनालिसिस घेणार आहोत आणि जवळपास 2011 पासून कंबाईन मध्ये पॉलिटीचे जे प्रश्न आलेले त्याचा आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि जेणेकरून आपला एमपीएससी ॲग्री मध्ये पॉलिटी संदर्भात जे काही आपल्याला प्रश्न विचारले जातील त्याचा आपण सहज सोप्या पद्धतीने उत्तर देऊ शकू आणि आपला यशाचा मार्ग अधिक आपल्याला सुकर होऊ शकेल। आपल्याला चांगल्याच प्रकारे माहित आहे की जर आपल्याला कुठलाही आपण एक्झाम देत असतो ते एक्झाम देत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो आपला सक्सेस पाथ आहे तो म्हणजे आपला ओल्ड क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस। कारण की ओल्ड क्वेश्चनच्या ॲनालिसिस मधून आपल्याला हे कळत असतं व्हॉट अँड हाऊ। व्हॉट म्हणजे आपलं नेमकं काय वाचायचं आहे आणि हाऊ म्हणजे कसं वाचायचं। या दोन गोष्टी जर माहित असतील तर आपण आपल्या यशाच्या मार्गाने योग्य रीतीने मार्गक्रमण करतो हे आपल्याला समजायचं हवं। चला मित्रांनो, आज आपण पॉलिटी म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची आपण क्वेश्चन सिरीज सुरू करतोय आणि त्याचा आपण ॲनालिसिस करतोय जेणेकरून कुठलाही प्रश्न जर आपल्याला या संदर्भात विचारण्यात आला तर आपण त्याचा सहज सोप्या पद्धतीने प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन त्याचा आपण सहज सोप्या पद्धतीने उत्तर देऊ जेणेकरून आपल्या यशाचा मार्ग अधिक सुखकर होऊ शकेल। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया। तर चला मित्रांनो बघा, आज आपण जे बघणार आहोत तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधला घटना निर्मिती हा जो पहिला चॅप्टर आहे या पहिल्या चॅप्टर वरती आपल्याला यापूर्वी आयोगामार्फत जे प्रश्न विचारण्यात आलेले त्या प्रश्नाचा आपण बघणार आहोत आणि त्याचा आपण ॲनालिसिस करणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले पहिला प्रश्न बघूया आपण। कसं करता खाली का? तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे योग्य जोडा लावा। हा प्रश्न आहे संयुक्त गट क म्हणजे ग्रुप सी चा 2019 मध्ये म्हणजे जवळपास 3 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारण्यात आला आहे। जोड्या लावा मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, आपल्याला विचारण्यात आलं आहे की घटना समिती जी आहे या घटना समितीतले जे प्रमुख सदस्य आहे त्यांच्या मार्फत जी कामगिरी पार पाडण्यात आलेली आहे ते आपल्याला ओळखण्यासाठी सांगितलेलं आहे। काय आहे बघूया। सगळ्यात पहिले नाव दिलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं, दुसरं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरे आहे सर BN राव आणि चौथे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। याच्या समोर जे आपल्याला ऑप्शन दिलेले जे आपल्याला जोड्या सोडवायच्या आहेत ते पहिलं ऑप्शन आहे आपला उद्दिष्टांचा ठराव, दुसरा आहे घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार, तिसरं आहे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि चौथा ऑप्शन आहे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष। आता या प्रश्नाचे उत्तर आपण केव्हा देऊ शकू, ज्यावेळेस घटना निर्मिती याच्यामधला घटना सभा हे जे प्रकरण आपण व्यवस्थितपणे हाताळलं असेल, अभ्यासलं असेल, अंडरस्टँडिंग झाले असेल तर आपण याचं उत्तर सोपेपणे देऊ शकू। तर चलूया मित्रांनो, आपण काय करूया याचे आपण योग्य रीतीने जोड्या जोडा। सगळ्यात पहिलं काय आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। आता डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा कोण आहेत तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष आहे। म्हणजे पहिलेच ऑप्शन काय आहे 4 आपण लगेच टिक नाही करणार कारण की याच्या 2 ठिकाणी समान ऑप्शन आहे, बरोबर आहे। दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय आहे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष। म्हणजे 4 नंतर कुठलं आहे बघूया, इथं 3 म्हणजे हे आहे का नाही 3 1 2 म्हणजे हे बरोबर आलं, आपलं हे बरोबर आलं। चला पुढचं कोणतं आहे सर BN राव। BN राव काय आहे घटना परिषदेचे संवैधानिक किंवा घटनात्मक सल्लागार। कचं ऑप्शन कोणतं आहे दुसरं, हे आलं आपलं, हे आलं आपलं इथे दुसरं म्हणजे हे चुकलं, हे चुकलं। पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा काय उद्दिष्टांचा ठराव हे। आता बघूया, सिंपल आहे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष, BN राव घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार आणि पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव।
म्हणजे आपलं कुठलं ऑप्शन बरोबर येतं बघा, 4 3 4 3 2 आणि 1, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कुठलं? 4 नंबर. आता आपण थोडं स्पष्टीकरण समजून घ्या. सगळ्यात पहिले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा काय? घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. 9 डिसेंबर 1946 घटना परिषदेची आपली पहिली बैठक सुरू झाली. नंबर 1, फ्रान्सच्या पद्धतीचे आपण अनुसरण केलं आणि कोणाची निवड केली? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची. फ्रान्सची पद्धत म्हणजे काय? सगळ्यात जे ज्येष्ठ सदस्य त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड केली. मात्र कसे? तात्पुरते अध्यक्ष. पुढे हे जे अध्यक्ष आहे सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाल्यानंतर यांच्या नावाची शिफारस कोणी केली? ती आचार्य JB कृपलानी यांनी. पुढे ज्यावेळेस पहिली बैठक भरली, या पहिल्या बैठकीवर पाकिस्तानची मागणी मुस्लिम लीगने केल्यामुळे त्यांनी टाकला बहिष्कार. त्याच्या बैठकीला किती सदस्य होते? जवळपास 211 सदस्य. ओके. आता सच्चिदानंद सिन्हा आणि यांनी फक्त किती दिवस काम केलं? फक्त 9, 10 आणि 11. आता पुढचे आपले कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद कोण आहे? घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. कधी निवड झाली? 11 डिसेंबर. सोबत कोण आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती. बरोबर आहे. यांच्या सुद्धा नावाची शिफारस कोणी केली? आचार्य JB कृपलानी यांनीच केली. ठीक आहे. पुढे तिसरे कोण आहे आपले? सर BN राव. यांचं पूर्ण नाव काय? बेनेगल नरसिंग राव. सर BN राव हे घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार, म्हणजे काय? घटनात्मक सल्लागार. यांची नेमणूक कोणी केली होती? यांची नेमणूक केली होती लॉर्ड वेव्हल यांनी. कोणी केली होती? लॉर्ड वेव्हल. तत्कालीन भारताचे गव्हर्नर जनरल यांनी सर BN राव यांनी यांची घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार म्हणून नेमणूक झाली. ओके. आता पुढे BN राव यांचं महत्वाचं योगदान काय आहे स्पष्टीकरणामध्ये? राज्यघटनेमध्ये जे आपले 395 जे कलम आहे, त्या राज्यघटनेचा जो कच्चा मसुदा आहे, हा कच्चा सुरुवातीचा मसुदा सर BN राव यांनी तयार केला होता. त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी 234 कलम हे त्यांचे होते. नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली आणि ते कलम झाले 355. लक्षामध्ये. सोबत BN राव हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सुद्धा न्यायाधीश होऊन गेलेले आहेत. आणि स्वतः डॉक्टर BR आंबेडकर यांचं सुद्धा BN राव यांच्या बाबतीत असं मत आहे की ते म्हणतात की ज्याप्रमाणे मला फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं समजलं जातं, त्याच सोबत सर BN राव यांचा सुद्धा या घटना निर्मितीमध्ये महत्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे. स्वतः डॉक्टर BR आंबेडकर सुद्धा मान्य करतात. लक्षामध्ये. तर ते BN राव. चौथे कोण आपले? पंडित जवाहरलाल नेहरू. आपला सगळ्यांनाच माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू कोण आहे? भारताचे पहिले पंतप्रधान. मात्र महत्वाचं काय? यांनी काय मांडला? उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्ट ठराव किती तारखे मांडलेला आपण? 13 डिसेंबर. कधी? 1946 ला. बरोबर आहे. आणि याला मान्यता कधी मिळाली? 22 जानेवारी 1947 ला. हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय? ही आपली प्रस्तावनाची मूळ पार्श्वभूमी आहे. आपली जी राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना उद्दिष्टांच्या ठरावावर आधारलेली आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं जे फिलॉसॉफी आहे की राज्यघटना कशा स्वरूपाची असेल, त्याचं जे स्वरूप आहे, हे स्वरूप हे उद्दिष्टांच्या ठरावामध्ये मांडलेलं आहे. आपण जे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी आपली प्रेमबल आहे म्हणजे प्रस्तावना, त्यांनी म्हणजे पंडित नेहरूंनी जी प्रस्तावना मांडली होती त्याच्यात जे शब्द होते ते असे होते: सार्वभौम, स्वातंत्र्य आणि लोकशाही. लक्षामध्ये. त्यानंतर ही मूळ प्रस्तावना शब्द होते, त्याच्यामध्ये नंतर वाढ करण्यात आली ज्याच्यामध्ये सार्वभौम, सार्वभौम, लोकशाही. लक्षामध्ये. आणि आपण बघतो जेव्हा 1976 मध्ये जेव्हा 42वी घटनादुरुस्ती झाली, त्याच्यामध्ये वाढ काय करण्यात आली? सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, गणराज्य. म्हणजे पंडित नेहरूंनी जी मूळ उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्याच्यामध्ये सार्वभौम, स्वातंत्र्य, गणराज्य या शब्दांचा प्रयोग होता. त्यानंतर जी प्रस्तावना स्वीकारण्यात आली त्याच्यामध्ये सार्वभौम,
लोकशाही गणराज्य म्हणजे स्वातंत्र्य शब्द वगळला आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार जी दुरुस्ती करण्यात आली प्रस्तावनेमध्ये त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे 2 शब्द नवीन ऍड करण्यात आले लक्षामध्ये. आणि आपल्याला माहितीच आहे की बेरुबारी केस जी आहे बेरुबारी केस पण सांगितलं होतं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग नाहीये. त्यानंतर केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं होतं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि त्यानंतर पुन्हा LIC केसमध्ये आणि पुढे या पद्धतीने सांगितलेले आहे लक्षामध्ये. तर आपल्याला पहिल्या गोष्ट लक्षात आली असेल. सच्चिदानंद सिन्हा घटना परिषद तात्पुरते अध्यक्ष, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष, सर BN राव घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार आणि पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव. आपण त्याचं अनालिसिस आता बघितलेलं आहे आणि त्याचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आन्सर नंबर 4 आहे. ठीक आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. चला दुसरा प्रश्न. हा प्रश्न विचारलेला आहे संयुक्त गट ब म्हणजे ग्रुप बी ला 2019चा प्रश्न आहे. काय प्रश्न आलता बघा. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले इफ इव्हॉल्युशन ऑफ द डेमोक्रेसी तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे लोकशाही व्यवस्थेला अनुसरून कोणती गोष्ट नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. मी नेहमी सांगत असतो की प्रश्न वाचल्यानंतर उत्तर देण्याची घाई अजिबात करायची नाही. सगळ्यात पहिले प्रश्न समजून घ्यायचा, नेमकं काय विचारलेलं आहे, नेमकं काय अपेक्षित आहे समजून घ्यायचं आणि त्यानंतर उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे नाही विचारलेलं आहे विचारलं का नाही विचारलेलं आहे. तर आपल्याला ऑप्शन किती दिलेले बघा. नंबर 1 मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका, नंबर 2 व्यक्तीची प्रतिष्ठा, नंबर 3 अल्पसंख्याकांचे शासन आणि नंबर 4 कायद्यासमोर समानता. हे 4 ऑप्शन दिले आणि पर्याय कोणते दिले बघा. फक्त ए, नंबर 2 मध्ये ब आणि क, 3 मध्ये फक्त क आणि 4 मध्ये अ आणि ड. आता आपल्याला काय विचारलंय कोणतं अनुसरण नाही ते ओळखा. आता आपल्याला याचं जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले काय तर लोकशाहीची संकल्पना हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि घटनेमध्ये आपल्याला कुठल्या व्यवस्थेला अनुसरून गोष्टी नमूद केलेल्या आहे या सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत जो देश आहे आपला, भारत काय हा लोकशाही देश आहे बरोबर आहे. नंबर 1 मग आपल्या घटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहे फंडामेंटल राईट संदर्भात प्रिमेंबल मध्ये या गोष्टी आपल्या बेसिक स्वरूपात माहित असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिले काय दिले मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. आता लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही का तर आहे. आपला देश कुठला आहे लोकशाही, हुकुमशाही आहे का नाही. मग आपल्याकडे निवडणुका कशा झाल्या पाहिजे दबावमुक्त आणि निपक्षपातीपणे. ही घेण्याची जबाबदारी कोणाची आहे निवडणूक आयोगाची. निवडणूक आयोगाची स्थापना किती कलमानुसार आहे 324 नुसार. 1 नंबर 2 सोबतच जे फ्रेमवर्क सांगितले कॉन्स्टिट्यूशनचा आपला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये जे आपलं राज्यघटनेची जी मूलभूत चौकट सांगितलेली आणि त्या चौकटीमध्ये ज्या बाबी नमूद केलेल्या आहे त्यातले एक प्रमुख भाग म्हणजे मुक्त निष्पक्षपाती निवडणुका हे सुद्धा नमूद केलेलं आहे लक्षामध्ये. दुसरं काय व्यक्तीची प्रतिष्ठा. हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे आहे हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रस्तावनेमध्ये आहे. म्हणजे लोकशाही व्यवस्थेला अनुसरून आहे का आहे. लोकशाही म्हणजे काय आपण जनरलपणे सामान्यपणे म्हणतो लोकांचं शासन. म्हणजे इथं जनतेचा आवाज दाबला जाणार नाही किंवा जनतेला म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा राखली जाईल बरोबर आहे. तर आपण म्हणतो ना व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता बरोबर आहे. हा शब्द दिलेला प्रस्तावनेमध्ये त्याच्यामुळे हे सुद्धा आहे का बरोबर नाहीये. तिसरं दिलेलं काय अल्पसंख्याकांचे शासन. आता लोकशाही आपल्याकडे बरोबर आहे. लोकशाहीमध्ये 2 प्रमुख वर्ग असतात, एक बहुसंख्याक असतो एक अल्पसंख्याक असतो बरोबर आहे. तर लोकशाहीमध्ये शासन कोणाचं असतं अल्पसंख्याक किंवा बहुसंख्याक असतं का नाही. तर ज्या पक्षाचं बहुमत असेल त्या पक्षाचं शासन असतं. नक्की बहुसंख्याकाचं असतं नक्की अल्पसंख्याकाचं असतं बरोबर आहे. कारण की बघा अल्पसंख्याकाचं शासन जर बहुसंख्याक लादलं तर तो त्यांच्या अन्याय होईल आणि बहुसंख्याक शासन अल्पसंख्याकाला तो अन्याय होईल. त्याच्यामुळे जे लोकशाही शासन आहे हे शासन कसं आहे कायद्याच्या चौकटीत राहून संचलित झालं पाहिजे लक्षामध्ये.
तर अल्पसंख्याकांचं शासन हा जो शब्द आहे, हा शब्द लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही. कारण की लोकशाही, भारतातील लोकशाही कशाच्या आधार चालते? बहुमताच्या आधार चालते. आणि चौथा ऑप्शन दिले कायद्यासमोर समानता. हे आपल्या आर्टिकल 14 मध्ये दिले बघा, फंडामेंटल राईट मध्ये, कलम 14 मध्ये मूलभूत अधिकार. तर कायद्यासमोर समानता, कायद्याचे राज्य ही सुद्धा लोकशाहीची पूर्वअट आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर आहे. तर याचा आपण विचार केला सारासार, तर आपल्या लक्षात आलं की हे सुद्धा लोकशाहीची पूर्वअट आहे, हे सुद्धा लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे, हे सुद्धा लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे, मात्र हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाहीये. बरोबर आहे. इथे काय सांगितलं? लोकशाहीचे मूल्यमापन केले तर कोणती गोष्ट व्यवस्थेला अनुसरून नाही, तर ही गोष्ट अनुसरून नाही. म्हणजे याचं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल याचं क. आलं लक्षामध्ये? याचं उत्तर कोणतं येईल? क. कारण मी पहिलेच सांगितलं लोकशाहीमध्ये काय बहुमताचं शासन आहे, अल्पसंख्याकांचं शासन नाहीये. जरी बहुमताचं शासन असलं लोकशाहीमध्ये, तरी सुद्धा अल्पसंख्याकाचा आवाज, अल्पसंख्याकाचं स्वातंत्र्य, अल्पसंख्याकाचं अस्तित्व आपल्याला नाकारता येणार नाही. आणि यालाच अनुसरून आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 30 दिलेलं बघा. जो मूलभूत अधिकाराचा जो आपला 5वा अधिकार आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, त्याच्यातलं जे कलम 30 दिले त्यात काय सांगितलेलं आहे? अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि प्रशासन करण्याचा अधिकार. आणि त्याच्यासोबत अलीकडे दिलेले आर्टिकल 29 की प्रत्येक नागरिकाला त्याची भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाला, फक्त बहुसंख्याकांना नाही. तो अल्पसंख्याक असेल, बहुसंख्याक असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, प्रत्येकाला भाषा, लिपी आणि संस्कृती. मात्र आर्टिकल 30 मात्र कोणाला विशेष सुरक्षा पुरवतं? फक्त अल्पसंख्याकांना. कशात बाबतीत? फक्त शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत, अन्य बाबतीमध्ये नाही. लक्षामध्ये. आणि हा फंडामेंटल राईट आहे, याचं जरी व्हायोलेशन झालं तर ती व्यक्ती काय करू शकते? सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 32 चा आधार घेऊन जाऊ शकते. ओके. त्याचं उत्तर काय आलं? आपलं उत्तर आहे आपलं ऑप्शन क. समजलं? ओके. चला पुढचा बघूया प्रश्न आपण. पुढचा प्रश्न काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली? काय करण्यात आली? कोणाची नियुक्ती करण्यात आली? सॉरी, कोणाची नियुक्ती करण्यात आली? का ऑप्शन दिलेलं बघा. हा प्रश्न कधी विचारला आहे? कंबाईन सी ला विचारलेला आहे, म्हणजे ग्रुप सी ला 2018चा प्रश्न आला. ऑप्शन दिले सर बी एन राव, नंबर 2 एन गोपालस्वामी अयंगार, नंबर 3 श्यामा प्रसाद मुखर्जी आणि नंबर 4 एम आर जयकर. हे 4 ऑप्शन दिले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संवैधानिक सल्लागार हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. या पदावर कोणाची नेमणूक केली? 4 ऑप्शन दिलेले. यातला ऑप्शन कोणता बरोबर आहे? यस, ऑप्शन नंबर 1 सर बी एन राव. आता बी एन राव यांच्याविषयी आपण पहिल्याच प्रश्नामध्ये माहिती घेतली आहे. बी एन राव कोण? नंबर 1 संविधान सभेचे सल्लागार. नंबर 2 का मूळ राज्यघटनेचा मसुदा तयार केला, जवळपास 234 कलम त्याच्यामध्ये नमूद आहे, त्याच्यामध्ये वाढ करून पुढे 395 झालेत ते, बरोबर आहे. पुढची तिसरी गोष्ट कोणती? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश, बरोबर आहे. हे महत्वाचे सर बी एन राव यांच्या संदर्भामध्ये गोष्टी. आता विचार करा, त्यांनी काय सांगितलंय? संवैधानिक सल्लागार म्हणजे किती महत्वाची जबाबदारी सोपवलेली. आणि डॉक्टर बी आर आंबेडकर, आताच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली की त्यांच्याप्रमाणेच याच्यामध्ये महत्वाचं योगदान हे सर बी एन राव यांचं सुद्धा आहे. लक्षामध्ये. आता दुसरी व्यक्ती कोण आहे आपली? ही दुसरी व्यक्ती आहे बघा, एन गोपालस्वामी अयंगार. दुसरी व्यक्ती कोण आहे? एन गोपालस्वामी अयंगार. आता एन गोपालस्वामी अयंगार कोण? नंबर 1 राज्यघटनेची जी आपली मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीतले जे 7 सदस्य होते, त्या 7 सदस्यापैकी एक असलेले म्हणजे कोण? आपले एन गोपालस्वामी अयंगार. म्हणजे मसुदा समितीचे सदस्य. नंबर 2 जी आपण जम्मू काश्मीर राज्याला कलम 370 जो दर्जा दिला होता विशेष राज्याचा, तो विशेष राज्याचा जो दर्जा देण्यात आला त्या संदर्भातले जो प्रस्ताव किंवा ज्या तरतुदी तयार करण्यात आला त्या सुद्धा कोणी तयार केला? एन गोपालस्वामी अयंगार यांनीच तयार केलेला आहे. हे एन गोपालस्वामी अयंगार या बाबतीत. पुढे हे कोण होते?
मद्रास राज्यामध्ये वकील होते आणि हे कोण होते? हे अपक्ष सदस्य होते, घटना समितीतले अपक्ष सदस्य होते. पुढचे कोण आहे आपले? श्यामा प्रसाद मुखर्जी. श्यामा प्रसाद मुखर्जी हे कोण आहे? घटना समितीचे सदस्य. एक, मात्र कसे सदस्य? अपक्ष सदस्य. नंबर 2. नंबर 3 काय? यांनीच ही जनसंघाची स्थापना केली ते 1950 मध्ये, जे त्याचे अध्यक्ष किंवा संस्थापक होते. कोण? श्यामा प्रसाद मुखर्जी. चौथे कोण आहे? एम.आर. जयकर. एम.आर. जयकर कोण? एम.आर. जयकर हे सुद्धा अपक्ष घटना समितीचे सदस्य. नंबर 3, ज्यावेळेस सुरुवातीला घटना समितीच्या सदस्यांची निवड झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचा मुंबई प्रांतातून पराभव झाला. त्यानंतर ते बंगाल प्रांतातल्या जुसना आणि खेलनोर या मतदारसंघातून तिथल्या अपक्ष दलित सदस्य आणि थोड्या प्रमाणात मुस्लिम लीगच्या मदतीने सुद्धा संविधान सभेवर निवडून आले. परंतु कालांतरानंतर ज्यावेळेस भारताची फाळणी झाली तर फाळणी झाल्यानंतर हा भाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला. तर साहजिकच डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांना त्यांच्या सदस्य पदाचा घटना समितीच्या राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर घटना समितीमध्ये त्यांची थोडंफार त्यांनी जे यापूर्वी जे काम केलं त्या कामाच्या आधारावर आणि त्यांच्या नॉलेजच्या आधारावरती काँग्रेसच्या सदस्यांना सुद्धा ही गोष्ट जाणवली की डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचा घटना समितीमध्ये सहभाग असणं देशाच्या हितातून अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर पुन्हा मुंबई प्रांतातून एम.आर. जयकर यांना राजीनामा द्यावा लागला आणि एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा मुंबई प्रांतातून डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे संविधान सभेवरती निवडून आले आणि त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 साली जी राज्यघटनेची मसुदा समिती स्थापन करण्यात आली त्या समितीचे ते अध्यक्ष बनले. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी भारतीय राज्यघटने निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाचं योगदान निवडलंय. तर आपण त्याच्यामुळे म्हणतो की फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोण आहे तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर आहेत. की भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहे तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर आहेत. लक्षामध्ये. तर ते जे मुंबई प्रांतातून जे डॉक्टर बी.आर. आंबेडकर निवडून आले होते तर ते निवडून येण्याच्या पूर्वी एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिला. राजीनामा जागा रिक्त झाली. त्या रिक्त जागेत डॉक्टर बी.आर. आंबेडकर निवडून आले. तेच ते एम.आर. जयकर. लक्षामध्ये. तर हे तिसऱ्या प्रश्नाचा आपला अनालिसिस आहे मित्रांनो. आपण अनालिसिस मध्ये काय बघतोय? उत्तर कोणतं योग्य आहे ते तर बघतोच आहे, पण जे अन्य जे ऑप्शन दिले त्या अन्य ऑप्शनचं महत्व काय हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. लक्षामध्ये. तर आपल्याला तिसरा प्रश्न लक्षात आला असेल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. चला आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चला, चौथा प्रश्न काय? चौथा प्रश्न आहे की टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. कोणते 4 ऑप्शन दिले आपल्याला? नंबर 1 सर लॉर्ड लॉरेन्स, नंबर 2 ए.व्ही. अलेक्झांडर आणि 3 सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि 4 नंबर म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. तर कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण नव्हते? बरोबर आहे, कॅबिनेट मिशनचे सदस्य आपले नव्हते. लॉर्ड लुईस माउंटबॅटन हे सदस्य नव्हते. इथं काय विचारलेले? सदस्य नव्हते विचारले. कशाचे? कॅबिनेट मिशनचे. याला अजून एक नाव आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्रिमंत्री योजना. त्याला काय म्हणतो आपण? त्रिमंत्री योजना. आता याचं आपण थोडं अनालिसिस बघूया मित्रांनो. नंबर 1, 24 मार्च 1946 दरम्यान 3 सदस्यांचं कमिशन, ज्याच्यामध्ये सर स्टॅफोर्ड क्रिप्स, ए.व्ही. अलेक्झांडर आणि सर पॅथिक लॉरेन्स हे कमिशन भारतामध्ये येतं. यांच्यावर भारतामध्ये घटना समिती स्थापन करण्यासंदर्भात चाचपणी करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं. याच दरम्यान ते 5 मे ते 12 मे दरम्यान भारतातल्या प्रमुख पक्षाशी आणि त्यांच्या नेत्याशी चर्चा करतात. मात्र मुस्लिम लीग आणि सोबतच काँग्रेस यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने त्यांनी स्वतःहून म्हणजे कॅबिनेट मिशनने काय केलं तर त्यांनी कॅबिनेट मिशनने स्वतःहून त्याचा एक प्रस्ताव सादर केला की घटना समिती कशा प्रकारे स्थापन होईल आणि त्याचे कसे सदस्य निवडून येतील. लक्षामध्ये. 1 मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रमुख सदस्यामध्ये काय त्यांनी तरतुदी केल्या होत्या? त्यांनी सांगितलं होतं नंबर 1 घटना समितीमध्ये 319 सदस्य असतील. त्याचे 3 भागात विभाजन केलं जाईल. मुस्लिम, शीख आणि साधारण 10 लाख लोकसंख्येसाठी एक सदस्य.
आणि प्रांतिक विधिमंडळ सदस्याद्वारे निवड सदस्यांची, हे प्रमुख काही बाबी त्यांनी दिलेल्या होत्या. बरोबर आहे. आता लॉर्ड लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर, सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे 3 जणांचं होतं. आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे की याचे कोण नव्हते सदस्य, तर लॉर्ड लुईस माउंटबॅटन नव्हते. मग लॉर्ड लुईस माउंटबॅटन कोण आहे यांच्या संदर्भात आपण थोडी माहिती घ्या. नंबर 1, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल 1. नंबर 2, सेम शेवटचे गव्हर्नर जनरल कोण, लॉर्ड लुईस माउंटबॅटन. नंबर 3, भारताची जी फाळणी झाली ती कुठल्या योजनेच्या आधारे झाली, माउंटबॅटन प्लॅन किंवा माउंटबॅटन योजना. तेच आहे माउंटबॅटन म्हणजे भारताची फाळणी किंवा पाकिस्तानची निर्मिती, लॉर्ड लुईस माउंटबॅटन हेच ते. नंबर 1, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ब्रिटिश, स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल ब्रिटिश, आणि भारताची फाळणी ज्या योजनेच्या आधार झाली, पाकिस्तानची निर्मिती ज्या योजनेच्या आधार झाली, तेच हे लॉर्ड लुईस माउंटबॅटन. जी योजना तयार करण्यात आली ती 3 जून 1947 ला. आलं लक्षात मित्रांनो. ते 4थ्या प्रश्नाचा आपला झाला अनालिसिस. आता आपण 5वा प्रश्न बघूया. खालील विधाने विचारात घ्या, म्हणजे खालील वाक्ये लक्षात घ्या म्हणता येते, आणि त्यानंतर कोणतं बरोबर आहे हे त्यांनी आपल्याला विचारले. काय काय विचारलं बघा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. प्रश्न कधीचा बघा, PSI 2016चा प्रश्न आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर आहे का? बरोबर आहे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. बरोबर आहे का? डाऊटफुल आहे, आपण पुढे बघूया. नंबर 3, भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. बरोबर आहे. आता याच्यातलं आपल्याला योग्य ऑप्शन कोणते ते निवडायचे. 1 मध्ये दिले फक्त, 2 मध्ये दिले फक्त अ आणि ब, 3 मध्ये ब आणि क, आणि 4 मध्ये अ आणि क. कोणतं ऑप्शन मित्रांनो याच्यातलं? याच्यातलं ऑप्शन आहे अ आणि क. अ आणि क. आता तुम्ही म्हणा सर याच्यात ब सुद्धा बरोबर आहे की सच्चिदानंद सिन्हा भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. मात्र ते मित्रांनो कोणते अध्यक्ष होते हो? ते तात्पुरते अध्यक्ष होते. हा झाला पहिला मुद्दा. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, हे जे 4 ऑप्शन दिलेले याच्यात कुठेतरी अ ब क दिलेलं आहे का? हे सगळ्यात पहिले तपासा आपण. तर अजिबात दिलेलं नाही. जर अ ब क दिले असतं तर डाऊटफुल प्रश्न असला असता, परंतु अ ब क दिलेलेच नाही, त्याच्यामुळे अ आणि क आहे. आणि जे आपले कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत ते कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला पहिलेच की प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा, आणि नेमकं त्यांनी काय विचारलेलं आहे आणि ऑप्शन मध्ये काय ऑप्शन दिलं हे तपासायचं, अनालिसिस करायचं, त्यानंतर आपण उत्तर द्यायचंय. उत्तर देण्यासाठी अजिबात घाई करायची नाहीये. नाहीतर होतं काय, आपल्या हातातले जे मार्क्स आहे आपण गमावून बसतो आणि आपला 1 किंवा 2 मार्कांनी सुद्धा आपला निकाल हा जात असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रश्न कधी पण आपण काळजीपूर्वक वाचायचा असतो. तर बघूया आपण याचं अनालिसिस करूया. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर आहे का? बरोबर आहे. बैठक पार पडली कोणवर होता दिवशी? सोमवार. चला, किती वाजता बैठक सुरू झाली? 11 वाजता. कुठे बैठक पार पडली? दिल्लीचं जे पार्लमेंट आहे त्याच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. बरोबर आहे. आता पुढे या बैठकीवर बहिष्कार कोण टाकला? मुस्लिम लीगने टाकला. का टाकला? कारण त्यांची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मंजूर झाली नाही म्हणून. 1. आता सच्चिदानंद सिन्हा 9 डिसेंबर 1946 ला जी पहिली बैठक संपन्न झाली त्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि मी तुम्हाला पहिले जे म्हटलं की फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करत, म्हणजेच काय तर
जे संविधान सभेचे सदस्य आहेत त्याच्यातले ज्येष्ठ जे सदस्य हे सच्चिदानंद सिन्हा होते, त्यावर त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं. मात्र ते कसे होते, ॲडहॉक, टेम्पररी, तात्पुरते. का? कारण लगेच 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष बनले म्हणून. आणि भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. बरोबर आहे का? बरोबर आहे. हे झालं स्वीकारण्याचा दिनांक, झाला स्वीकारणार. लागू कधी झालं होते? लागू झालं 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. आता काही आपण थोड्याच्यातल्या 2-3 मूलभूत महत्वाच्या गोष्टी बघूया. 26 नोव्हेंबर 1949 ला ज्यावेळेस हे संविधान स्वीकारण्यात आलं, तर आपण याच्यातले काही म्हणजे राज्यघटनेतले काही महत्वाच्या तरतुदी लगेचच लागू केल्या संविधान पूर्ण लागू होण्याच्या अगोदर. उदाहरणार्थ आपण सिटिझनशिप, नागरिकत्व 5, 6, 7, 8, 9 लगेच लागू केलं. त्यानंतर निवडणुका 324 लगेच लागू केलं. राष्ट्रपतींची शपथ हे लगेच लागू केलं. त्यानंतर राष्ट्रपतीचे अधिकार हे लगेच लागू केलं आणि बाकीच्या इतर गोष्टी आपण अजून लागू केल्या. का? कारण की आपल्याला हे ताबडतोब घेणं गरजेचं होतं. आणि म्हणून सांगतो मी, 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान जेव्हा स्वीकारलं तेव्हा काही संक्षिप्त स्वरूपात काही विशिष्ट बाबी फक्त लागू झाल्या. आणि 26 जानेवारी 1950 ला ज्यावेळेस राज्यघटना संपूर्णतः लागू झाली त्यावेळेस त्याच्यातल्या संपूर्ण तरतुदी लागू झाल्या. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? संविधान दिवस, राज्यघटना दिवस. आणि 26 जानेवारी हा जो दिवस आहे आपण रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन म्हणून साजरा करत असतो. लक्षात मित्रांनो. चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. काय प्रश्न बघा. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, संविधान सभेतील कुठल्या समिती म्हणतात ते? या समितीविषयी विचारत आहे. कुठली? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. सदस्य विचारताय का? नाही. काय विचारताय? अध्यक्ष. आता अध्यक्ष कोण आहे हे आपल्याला कधी सांगता येईल? हे आपल्याला त्यावेळेस सांगता येईल ज्यावेळेस या समितीतले आपल्याला अध्यक्षांची नावे व्यवस्थितपणे रिमेंबर असतील, माहीत असतील, लक्षात असतील. जवळपास या ज्या समित्या आहे मित्रांनो, जवळपास या 14 समिती होत्या मुख्य आणि उपसमित्या असे जवळपास 22 समित्या होत्या. आपल्याला सर्व समित्याची नावं लक्षात ठेवायची गरजेचे नाही, मात्र ज्या प्रमुख आणि महत्वाच्या समित्या आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कधी विचारलेला? हा प्रश्न आपला ASO 2016 ला विचारण्यात आलेला आहे. अशा कुठल्या समित्या ज्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे? जसं मसुदा समिती, संघ राज्याधिकार समिती, संघ राज्यघटना समिती, राज्यांसाठी चर्चेची समिती, सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, अशा महत्वाच्या समित्यांच्या अध्यक्षाचे नाव माहित असणं गरजेचं आहे. आता याच्यातलं कुठलं उत्तर आहे? मूलभूत आणि हक्क आणि अल्पसंख्याक समिती. डॉक्टर BR आंबेडकर आहे का? नाही. JB कृपलानी आहे का? नाही. सरदार वल्लभभाई पटेल आहे का? तर डेफिनेटली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आहे का? तर अजिबात नाही. उत्तर कोणतं मित्रांनो? उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 सरदार वल्लभभाई पटेल. डॉक्टर BR आंबेडकर कोण? आपला सर्वांना माहिती आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष. JB कृपलानी कोण? तर आपला माहिती आहे, घटना समितीचे सदस्य. सरदार वल्लभभाई पटेल हे कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री. बरोबर आहे. आपण त्यांना काय म्हणतो? भारताचा बिस्मार्क म्हणतो. काय म्हणतो? भारताचा बिस्मार्क. बिस्मार्क म्हणजे काय? जवळपास 550च्या वरती जे संस्थानिक होते या वेगवेगळ्या संस्थांना एका अखंड भारताच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतर जो भारत आपला होता त्याच्या छत्रछायेखाली आणला आणि त्यांना भारतामध्ये समाविष्ट केलं. कारण त्यातले बहुतांश जे संस्थानिक हे सामील होण्यास इच्छुक नव्हते. तसं आपण त्यांना काय म्हणतो? पोलादी पुरुष सुद्धा आपण त्यांना असं नाव दिलं याच त्यांच्या कामगिरीमुळे. तर ही जी मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक जी समिती होती या समितीमध्ये अजून 2 उपसमित्या होत्या महत्वाच्या. एक होती मूलभूत हक्क उपसमिती आणि दुसरी होती अल्पसंख्याक समिती.
तशा 5 समित्या होत्या, मात्र 2 महत्वाच्या उपसमिती होत्या. जी मूलभूत हक्क उपसमिती आहे हे आचार्य जे.बी. कृपलानी हे त्याचे अध्यक्ष होते, लक्षामध्ये. आणि जी अल्पसंख्याक जी उपसमिती त्याचे अध्यक्ष होते एस.सी. मुखर्जी. कोण होते? एच.सी. मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. आणि हेच एस.सी. मुखर्जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये म्हणजे घटना समितीले ख्रिश्चन समुदायाचे सुद्धा सदस्य होते. कोण? एच.सी. मुखर्जी. त्यांचं नाव आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. लक्ष मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा काय रोल आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा रोल आहे की ज्या वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, राज्यांशी चर्चेसाठी समिती, या तिन्ही समित्यांचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा होतेच होते. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी संघ राज्याधिकार समिती, संघ राज्य घटना समिती, राज्यांशी चर्चेची समिती या तिन्ही समित्यांचे अध्यक्ष कोण होते? स्वतः हेच होते. लक्षामध्ये. आणि सरदार वल्लभभाई पटेल हे या समितीसोबत प्रांतासाठी जे म्हणजे संस्थानिक जे चर्चे समितीचे सुद्धा अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. ताला मित्रांनो लक्षांनो, आपण बघितलं की संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्षमध्ये उत्तर कोणतं बरोबर आलंय? सरदार वल्लभभाई पटेल. डॉक्टर बी आर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, जे.बी. कृपलानी घटना समितीचे सदस्य, ज्यांनी सच्चिदानंद सिन्हा आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस केली ती अध्यक्षपदासाठी, सरदार वल्लभभाई पटेल समितीचे अध्यक्ष आणि जवाहरलाल नेहरू या 3 समित्यांचे अध्यक्ष. लक्षामध्ये. चला 7वा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. काय प्रश्न आहे? 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? काय विचारलं आपण सगळ्यात लक्षात घ्या. संविधान सभेमध्ये आपल्याला बदल विचारलेला आहे आणि बरोबर नाही हे विचारलेले. हे 3 महत्वाचे आपल्या बाबी लक्षात ठेवायच्या प्रश्नामध्ये. नंबर 1 संविधान सभेतला बदल विचारलेला कधी नंतरचा? स्वातंत्र्यानंतरचा. नंबर 1. आणि नंबर 2 बदल झाला. आणि नंबर 3 म्हणजे काय? काय नाही झाला ते विचारलं. लक्षात ठेवा, नाही विचारलं, नाही आहे नाही विचारलं, नाही विचारलं आपलं नाही. का ऑप्शन बघा. संविधान सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. नंबर 1. संविधान सभा एक विधानमंडळात्मक संस्थाही झाली. नंबर 3 संस्थेची एकूण संख्या पूर्वीच्या म्हणजे 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. आणि मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी आलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. काय उत्तर याचं मित्रांनो? हा लॉजिकचा प्रश्न आहे, एकदम सोपा याचं उत्तर आहे. याचं उत्तर कोणी देऊ शकेल 100%. याचं उत्तर आहे नंबर 3. आपला काय विचारलं? बदल नाही झाला विचारला. म्हणजे काय बरोबर नाही विचारलं, काय बरोबर ते नाही विचारलं, काय बरोबर नाहीये ते विचारलं. बघा याचं आपण स्पष्टीकरण घेऊ. संविधान सभा सार्वभौम संस्था बनली याचा अर्थ काय? याचा अर्थ की ज्यावेळेस ब्रिटिश सोडून गेले तर सार्वभौमचा अर्थ आहे की संविधान सभेला भारताच्या भविष्याविषयी राज्यघटनेविषयी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं. सार्वभौम म्हणजे का? स्वतःवरची सत्ता, स्वतःचा अधिकार, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. लक्षामध्ये. आता सार्वभौम म्हणजे काय? नंबर 1 ते म्हणतात काय की कुठली शासन व्यवस्था स्वीकारायची, कुठली राज्यव्यवस्था स्वीकारायची, कोणते कायदे स्वीकारायचे या बाबतीत स्वतंत्र झाली संविधान सभा, सार्वभौम झाली. नंबर 2 ब्रिटिशांनी यापूर्वी जर काही कायदे केले असतील ते कायदे रद्द करायचे असेल तर रद्द करू शकतात, बदलायचे असेल तर बदलू शकतात, स्वीकारायचे असतील तर स्वीकारू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. त्या बाबतीत पूर्णपणे मुभा होती घटना समितीला. उदाहरणार्थ आपण बघतो की बऱ्याच बाबी आपण या सुधारणेसहित ब्रिटिशांचे कायदे आपण स्वीकारलेले, काही कायदे आपल्याला योग्य नाही वाटले आपण ते नाकारलेले आणि काही नवीन कायद्यांची आपण भर घातलेली. ओके. दुसरं, सभा एक विधिमंडळात्मक आणि संस्थाही झाली. विधिमंडळ म्हणजे काय? संसद. संसदेचं महत्वाचं काम काय मित्रांनो? कायदा तयार करणे.
आता मला सांगा एक सिंपल गोष्ट, देश कधी स्वतंत्र झाला? 1947 ला. 47 ला स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी भारताविषयी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोणाची होती? ब्रिटिश सरकारची. ब्रिटिश तर चालला गेले. नंबर एक, भारतामध्ये निवडणूक झालं सगळ्यात पहिले 1952 दरम्यान, म्हणजे 51-52 दरम्यान. स्वतंत्र 47 ते 51-52 म्हणजे जवळपास 4.5-5 वर्षाचा गॅप होता. आता कायदा करण्याची जबाबदारी कोणाची? संसदेची. निवडणुका झाल्या 52 ला. मग 47 ते 52 संसदच नाहीये तर कायदा कसा होईल? 4.5-5 वर्ष देश तर आपण मार्गावर सोडू शकत नाही. मग त्यासाठी काय झालं, संविधान सभेला दुहेरी भूमिका पार पाडावी लागली, डबल रोल प्ले करावा लागला. पहिला रोल काय? ज्या कारणासाठी संविधान सभा स्थापन झाली, मूळ कारण काय? घटना तयार करणे. ज्यावेळेस हे काम व्हायचं तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अध्यक्ष कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि नंबर 2, ज्यावेळेस विधिमंडळाचं म्हणजे संसदेचं काम पार पाडलं जायचं तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? जी.बी. मावळणकर. म्हणजे कोण? गणेश वासुदेव मावळणकर. त्याला काय म्हणतात? दुहेरी भूमिका. नंबर 3, सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मध्ये संख्या वाढली. आता बघा हे दोन्ही ऑप्शन एकमेकांवर डिपेंड आहे आणि मी तर म्हणतो या प्रश्नाचं उत्तरच या चौथ्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला ओळखून तिसरा नंबरचा ऑप्शन टिक करायचा आहे. स्पष्ट आहे, आपला जेव्हा देश स्वतंत्र झाला तर भारताची फाळणी झाली. फाळणी झाली म्हणजे काय झालं तर पाकिस्तान स्वतंत्र तयार झाला आणि संविधान सभेची मूळ सदस्य संख्या किती होती? 389. किती सदस्य संख्या होती? 389. अखंड भारताची म्हणजे पाकिस्तान विभाजित होण्याच्या पूर्वी. त्याचं विभाजन असं होतं 292 प्लस 4 प्लस 93. हे ब्रिटिश प्रांतासाठी, हे संस्थांसाठी आणि हे हाय कमिशनरसाठी आणि संस्थानिकासाठी. जेव्हा पाकिस्तान निर्माण झाला पाकिस्तानचे जे मुस्लिम लीगचे सदस्य कुठे चालले गेले? पाकिस्तानमध्ये. मग सदस्य संख्या वाढणार का कमी होणार? साहजिकच कमी होणार. इथं शब्द काय दिला? वाढली. आणि इथे काय विचारलं? बरोबर नाही. उत्तर हे. मग किती झाले? 389 पैकी याचे आपले 226 उरले, 4 पैकी याचे 3 उरले आणि याचे 93 पैकी 70 उरले. आपले शेवटी राहिले किती? 299. तर उत्तर कुठला आपला आहे? बरोबर नाहीये. नियोजित संख्या वाढली, हे चुकीचं ऑप्शन आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे मात्र हे चुकीचं स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे काय केलेलं आपण याला रिमूव्ह केलेलं आहे. हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आलं लक्षामध्ये? चला पुढचा प्रश्न बघू. भारत हे एक संघ राज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? हा ISO 2016चा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. भारत हे संघ राज्य नाही, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? काय काय दिले बघा. एक राज्यघटना, द्विगृही कायदेमंडळ, राज्यघटनेचे सर्वोच्च न्यायालयीन पुनर्विलोकन. आता भारत हे संघ राज्य नाही, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? आधार देत नाही म्हणजे काय? संघ राज्यामध्ये कुठली गोष्ट इन्क्लूड नसते, संघ राज्याला काय अपेक्षित नाहीये, हे या ठिकाणी विचारलेले. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण कधी देऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपण त्यावेळेस देऊ शकतो ज्यावेळेस आपला संघ राज्य म्हणजे काय ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना आपल्या माइंड मध्ये फिट असेल किंवा आपल्याला समजली असेल. संघ राज्य म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगतो, संघ राज्य म्हणजे अधिकारांचे विभाजन. संघराज्य म्हणजे काय? अधिकारांचे विभाजन. कोणामध्ये हो? देश किंवा केंद्र सरकार आणि राज्ये, देशातली विभिन्न राज्ये. जर देश म्हणजे केंद्र सरकार, राज्यामध्ये अधिकारांचे विभाजन पाहिजे. कशाचं पाहिजे? अधिकारांचे विभाजन. म्हणजे काय? केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार किंवा राज्यांचा सुद्धा स्वतंत्र दर्जा आहे, स्वतंत्र स्थान आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे आणि स्वतंत्र त्यांना काही भरपूर प्रमाणात अधिकार आहे, काही मर्यादा राखून. लक्षामध्ये. तर संघ राज्याचा अपोजिट काय? एकात्मक. संघ राज्याचा अपोजिट काय? एकात्मक. मेनली काय विचारलंय? आधार नाहीये म्हणजे काय विचारत नाही, एकात्मक विषय विचारले थोडक्यामध्ये. लक्षामध्ये.
आता मी पहिले सांगितलं संघराज्य म्हणजे काय, अधिकाराचे विभाजन कोणामध्ये, केंद्र आणि राज्यामध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये. आपला कशा बाबतीत विचारचा आहे, या ऑप्शन मध्ये विभाजन आहे की आपलं तपासायचं केंद्र आणि राज्यामध्ये. चला पहिलं ऑप्शन बघूया. एक राज्यघटना, केंद्र राज्याची वेगळी राज्यघटना भारतामध्ये नाही. चला, म्हणजे तत्व आहे का संघराज्याला लागू, नाही. द्विगृही कायदे मंडळ, केंद्राचा वेगळी संसद, राज्याची वेगळी संसद आहे का, तर आहे. कारण की आपल्या राज्यामध्ये सुद्धा कायदा करायचा अधिकार विधिमंडळ आहे आणि केंद्रामध्ये वेगळी संसद आहे. काही राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की विधान परिषद आहे, विधानसभा आहे, काही राज्यामध्ये मात्र नाही. मात्र द्विगृही कायदे मंडळ आहे का, म्हणजे थोडक्यात व्यापक स्वरूपात काय, राज्याचं वेगळं विधिमंडळ आणि केंद्राचं वेगळं विधिमंडळ आहे का, दोघांना कायदा करायचा अधिकार आहे का, तर आहे. नंबर 3 म्हणजे संघराज्य लागू पडतं का, तर लागू पडतं. नंबर 3 राज्यघटनेची सर्वोच्चता, हे ऑप्शन लागू आहे का संघराज्याला, तर आहे. कसं मी सांगतो. राज्यघटनेची सर्वोच्चता म्हणजे काय, राज्यघटनेपुढे ना केंद्र मोठे ना राज्य मोठे. राज्यघटनेमध्ये केंद्र राज्याच्या जे अधिकाराचं विभाजन केलेले ते स्पष्टपणे नमूद केलेले आणि ते दोघांना सुद्धा मान्य आहे. कारण काय, सुप्रीम कोर्ट आहे आपल्या देशामध्ये, कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे सुद्धा संघराज्य लागू आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे न्यायालयाची अशी शक्ती, त्याच्यामध्ये आर्टिकल 30 सेक्शन 2 मध्ये दिलेले काय, विधिमंडळाने केलेला कायदा, मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय, प्रशासनाची कोणतीही कृती जर राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध असेल तर तो रद्द करण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय, न्यायालयीन पुनर्विलोकन. मग ते केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकारचा असो, म्हणजे ही गोष्ट सुद्धा काय संघराज्याला लागू आहे. कारण की जसं ती न्यायालयीन पूर्ण फक्त राज्याला लागू आहे का, नाही, केंद्राला पण लागू आहे, दोघांसाठी समान आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा संघराज्यासाठी लागू आहे. म्हणजे याच्यातून आपलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे, 1 नंबरचं, हे संघराज्य आहे असं नाही. ही गोष्ट संघराज्य लागू पडत नाही. जसं अमेरिकेत बघा, अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे, भारतात आहे का तसं नाही, डबल सिटिझनशिप नाहीये. द्विगृही काय हे कुठून घेतलेलं आपण, एकेरी आहे, हे एकात्मक तत्व आहे. भारतीय राज्यघटनेचं कसं तत्व मित्रांनो, हे एकात्मक तत्व आहे. द्विगृही कायदे मंडळ हे कुठून घेतलेलं आपण, ब्रिटन कडून घेतलेलं आहे. राज्यघटनेची सर्वोच्चता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे कोणाकडून घेतलेलं तत्व आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. जसं सगळ्या राज्याचे वेगवेगळे राजकीय विचारांतांनी वेगवेगळे मतं मांडलेले आहे. ठीक आहे, जसं ग्रेव्हिन ऑस्टिन म्हणतात की भारतीय संघराज्य काय आहे, हे सहकारी संघराज्य आहे. मॉरिस जोन्स काय म्हणतात, हे सौदेबाजीचं संघराज्य आहे. म्हणजे राज्य किती सौदेबाजी करतात निवडणुकीमध्ये आपला निधी घेण्यामध्ये, किंवा राज्य कसं केंद्र सहकार चालतं, याचा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, हे वेगवेगळे रूप आहे त्याचे. लक्ष मित्रांनो, त्याचं उत्तर काय, एक राज्यघटनेचं उत्तर आहे. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया आपण 9 नंबरचा. कोणत्या समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे. 4 समिती दिल्या, मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि सल्लागार समिती, आणि शेवटी राज्य समिती. हा थोडा डेप्थ मधला असा प्रश्न आहे, हा असा वरवरचा प्रश्न नाहीये. राज्यघटना समितीतल्या सदस्यांची आणि त्याच्या मेंबरची बऱ्यापैकी जर नाव माहित असेल तर आपण याचं उत्तर बऱ्यापैकी देऊ शकतो. प्रश्न आहे मित्रांनो STR 2015चा प्रश्न आहे. ऑप्शन दिले बघा, अ ब क, दुसरा आहे ब क ड, तिसरा आहे अ ब ड आणि चौथा आहे अ क ड. याचा जे ऑप्शन मित्रांनो, याचा ऑप्शन आहे अ ब क, नंबर 1 चा ऑप्शन आहे अ ब आणि क. मूलभूत अधिकार समिती याचे अध्यक्ष कोणी आपण यापूर्वी बघितले, सरदार वल्लभभाई पटेल. मी तुम्हाला पहिले सांगितलं की याच्या 5 उपसमिती होत्या मागच्या प्रश्नामध्ये. त्या 5 उपसमित्यापैकी त्यात 2 मुख्य उपसमित्या आपण बघितल्या होत्या, त्यातले अजून सदस्य आहेत. इथं काय विचारलंय, डॉक्टर B.R. आंबेडकर यांना अध्यक्ष म्हणून विचारलेले तर सदस्य म्हणून विचारलेले. लक्षामध्ये. तर मूलभूत अधिकार समितीमध्ये ते सदस्य होते का, होते. अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष कोण होते, H.C. मुखर्जी, आपण पाठीमागेच बघितलं. याच्यामध्ये सदस्य म्हणून काम केलेलं आहे का, केलेलं आहे. सल्लागार समिती, राज्य समिती, याच्यातलं कोणतं उत्तर मित्रांनो, अ ब क ड मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून काम केलेलं नाही आहे. लक्षामध्ये. आता
राज्य समितीमध्ये जरी त्यांचा समावेश नसला तरी सुद्धा त्यांनी राज्याविषयी त्यांचे काही महत्वाचे विचार आपल्याला माहीत असतील कदाचित, तसं मी सांगू इच्छितो. डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा सुद्धा भाषेच्या तर राज्याला विरोध होता, नंबर 1. नंबर 2, डॉक्टर बी आर आंबेडकर हे छोट्या राज्यांच्या मागणीला त्यांचा पाठिंबा होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून की मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी ही डॉक्टर बी आर आंबेडकर यांची सुद्धा इच्छा होती किंवा त्यांनी स्पष्ट तसा विचार त्यांनी सुद्धा बोलून दाखवला होता. म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्रातील मुंबईच्या वाट्याच्या बाजूने. लक्षात मित्रांनो, तरी सुद्धा इथे मात्र त्यांचा समावेश या ठिकाणी नव्हता. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? सत्य म्हणजे बरोबर आहेत. बरोबर म्हणजे काय? अचूक आहेत. अचूक म्हणजे काय? योग्य आहेत. म्हणजे योग्य विचारले. प्रश्न कधीचा? ASO 2015चा प्रश्न मित्रांनो. बघा, पहिला ऑप्शन काय? ती म्हणजे संविधान सभा प्रौढ मताधिकार आधारित नव्हती. आता संविधान सभा प्रौढ मताधिकार होती का? 1. नंबर 2, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या आणि ते विविध समित्याद्वारे कार्य करत असे. आता कोणतं उत्तर मित्रांनो? उत्तर निवडण्यासाठी आपल्याला ऑप्शन काय दिले ते बघणं गरजेचं आहे, म्हणजे आपण योग्य ऑप्शन निवडू शकतो. 1 मध्ये काय? अ ब, 2 मध्ये ब क, 3 मध्ये अ ड आणि 4 मध्ये अ ब क आणि ड. चला फास्ट मध्ये आपण बघूया. ती प्रौढ मताधिकार आधार नाही. प्रौढ म्हणजे काय? जसं उदाहरणार्थ स्वतंत्र भारतामध्ये सुरुवातीला मतदानासाठी आपल्या वयाचा निकष किती होता मित्रांनो? 21. आता किती निकष आहे? 18. ज्यावेळेस संविधान सभेचे सदस्य निवडून आले त्यावेळेस सामान्य मतदारांना म्हणजे सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार होता का? नाही. नंबर 2, हे सदस्य कसे निवडून गेले? ते सदस्य 1935च्या कायद्यानुसार जे प्रांतिक विधिमंडळ जे स्थापना करण्यात आल्या त्या प्रांतिक विधिमंडळाचे जे सदस्य निवडून आले त्या सदस्याद्वारे संविधान सभेचे सदस्य निवडून आले. म्हणजे थोडक्यात काय? संविधान सभेच्या सदस्यांची निवड ही प्रौढ मताधिकारावर नव्हती. नंबर 2, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. होती का? नव्हती. आता तुम्ही सांगितलं काय? या सदस्यांची निवड कोण केली? जनतेने केली का? नाही, विधिमंडळाच्या सदस्यांनी केली. आणि जसं आपण बघतो आता विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना वयाची किती मर्यादा आहे? 25. आणि प्रौढचा निकष किती आहे? स्वातंत्र्य 21. आता किती? 18. त्यावेळेस किती आहे? 25. म्हणजे प्रौढ मताधिकार झाली का? नाही. नंबर, जनतेने निवडलं का? नाही. विधिमंडळ सदस्य निवडलं म्हणजे सुद्धा नाही. ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. हे 4 बरोबर 296 आणि ते विविध समित्याद्वारे कार्य करतात. आता मित्रांनो याचं उत्तर कोणतं माहिती आहे का? याचं उत्तर हे एक आहे आणि हे एक आहे. अ आणि ड 3 नंबरचा ऑप्शन. कसं? याने स्पष्ट सांगितले प्रौढ मताधिकार आधारित नव्हती. होती का? नव्हती. बरोबर यांचं. आपल्या सत्य विचारलं म्हणजे बरोबर विचारलंय. प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती ते म्हणता. होती का? नव्हती. ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या. 292 जागा देण्यात आल्या का? ब्रिटिश भारतात 292 होता, मात्र हाय कमिशन धरून किती होता? 296 जागा होत्या. म्हणजे हाय कमिशन म्हणजे उच्च आयुक्त क्षेत्र, चीफ कमिशनर क्षेत्र, आणि ती विविध समित्याद्वारे करते. एक्झॅक्टली बरोबर आहे. वेगवेगळ्या कमिट्या स्थापन केल्या. जवळपास सांगितलं जवळपास 22 समिती होत्या. 14 मुख्य जवळपास उपसमित्यातून 22 समिती होत्या. म्हणजे काय मित्रांनो? अ आणि ड. आता आपण म्हणणार सर तर ब्रिटिश भारतात 292 बरोबर जागा आपल्या होत्या. चीफ कमिशनर त्याच्यामध्ये येतच नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मित्रांनो इथं कुठं अकड ऑप्शन दिलेलं आहे का हो? इथं कुठं अकड ऑप्शन दिलेलं आहे का? हा, अकड ऑप्शन जर दिलं असतं तर आपण ते टिक केलं असतं. अकड ऑप्शन दिलं नाही. अ आणि ड दिलंय. हे बघ, अ ब, ब क, अ ड आणि अ ब क ड. साहजिक उत्तर कोणतं आहे? अ आणि ड. क जर दिलं असतं तर कड झालं असतं, पण क दिलेलंच नाही त्याच्यामुळे अ ड. आणि जे त्याने ब्रिटिश भारतात म्हणतात ते 292 जागा आहे का? ते बरोबर 292 जागा होत्या. 4 ज्या जागा होत्या चीफ कमिशनरच्या जागा होत्या असं त्यांनी कन्सिडर केले. लक्षामध्ये. चला पुढचा 11 नंबरचा प्रश्न. कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा म्हणजे जोड्या जुळवा. कधीचा प्रश्न मित्रांनो? हा PSI 2014चा प्रश्न आहे. काय दिलेलं बघा. हे पूर्ण नंबर गेमचा पूर्ण खेळ आहे. निवडायची एकूण सदस्य संख्या, संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी, उच्चायुक्तांचे प्रांत प्रतिनिधी आणि प्रांतांचे प्रतिनिधी.
आता आपण जे बघितलं त्याच्या धर्तीवर हा प्रश्न विचारलेला आहे. आता यांनी काय विचारलं बघा, ऑप्शन काय दिले, 292, 4, 93 आणि 389. सगळ्यात पहिले निवडायचे एकूण सदस्य संख्या किती आहे, तर मी सांगितलेलं कॅबिनेट मिशन की सांगितले एकूण किती सदस्य संख्या असणार आहे, त्यांनी सांगितले 389. 389 निवडायची एकूण सदस्य संख्या 389 कशा जोडायचं आपण, एकूण सदस्य किती याचा ऑप्शन 389. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती हो मित्रांनो 93. उच्चायुक्तांचे प्रतिनिधी किती 4 आणि प्रांतांचे प्रतिनिधी किती 292. टोटल किती झाले. आता कुठला ऑप्शन बघा, याचा ऑप्शन कोणतं येईल आपलं, एकचं कुठे 4, 2चं किती आहे 3, उच्चायुक्तांचे प्रांत प्रतिनिधी किती 2 आणि प्रांतांचे पण 292. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर मित्रांनो नंबर 1. थोडक्यात आपण किंचित थोडं विश्लेषण घेऊया. बघा हा आपला फॉर्म्युला ठरला होता 292 4 + 93 बरोबर 389. हे झालं पहिलं ऑप्शन. आता निवड जी होणार होती मित्रांनो फक्त 296 जागांसाठी होणार होती. 93 जे संस्थानिकांचे सदस्य आहे त्यांच्या संस्थानिकांच्या प्रमुख मार्फत त्यांची नियुक्ती केली जाणार होती, त्यांची निवड होणार नव्हती. उच्चायुक्तांचे प्रांतमध्ये, उच्चायुक्त म्हणजे कुठले हाय कमिशन, हाय कमिशन म्हणजे काय चीफ कमिशनर क्षेत्र, चीफ कमिशनर म्हणजे काय आत्ताच्या काळातले जे आपले केंद्र शासित प्रदेश आहेत त्याच प्रमाणचे ते हाय कमिशनर आहेत. त्यावेळेस ते 4 होते. कोणते होते, अजमेर मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान आणि दिल्ली, बरोबर आहे, असे 4 होते. त्याच्यातले जे मित्रांनो हे जे प्रांत आहे हे 4 दिले त्यांनी आणि प्रांतांचे प्रतिनिधी किती 292. लक्षामध्ये येईल. तर दिल्ली अजमेर मारवाड हे आपले आहे, दिल्ली आपल्याकडे, अजमेर मारवाड आपल्याकडे, अजमेर मारवाड कुठे तिकडे राजस्थानमध्ये, कुर्ग कुठे कर्नाटकमध्ये, बलुचिस्तान, बलुचिस्तान आता कुठे मित्रांनो पाकिस्तानमध्ये. स्वातंत्र्यानंतर म्हणजे जेव्हा पाकिस्तानमध्ये 292 सदस्य संख्या किती झाली मित्रांनो, हे 226 झाली, हे 3 झाले, हे 70 झाले आणि सदस्य संख्या टोटल 299 झाली. किती उरली 299. लक्षामध्ये उत्तर किती, 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा घेऊया आपण. खालील विधानांचा विचार करा, PSI 2014चा प्रश्न मित्रांनो. काय म्हणतात ते आणि बरोबर काय म्हणजे योग्य आपल्याला विचारता की बरोबर काय याच्यातलं. डॉक्टर BR आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि श्री HJ खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. त्याच्यातला ऑप्शन कोणता बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, अ ब दोन्ही बरोबर आहे, क ब दोन्ही चूक आहे. हे तर स्पष्ट आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 1 नंबरचा बरोबर आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष होते का डॉक्टर BR आंबेडकर 100% होते. आता मसुदा समिती स्थापना कधी झाली पूर्वीच बघितलं आपण 29 ऑगस्ट 1947. टोटल सदस्य किती होते 7, बरोबर आहे. डॉक्टर BR आंबेडकर अध्यक्ष, N गोपालस्वामी अय्यंगार, आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर, मोहम्मद सादुल्ला, KM मुंशी, पूर्वी होते BL मित्र त्यांच्या जागेले, N माधवराव आणि पूर्वी होते DP खेतान त्यांच्या जागेले TT कृष्णमाचारी. असे टोटल झाले 7. आता यांनी काय विचारलं, हे सदस्य होते असं ते म्हणताय कोण, HJ खांडेकर. पण HJ खांडेकर खरंच सदस्य होते का, याचं उत्तर आपण केव्हा देऊ शकू, याचं उत्तर आपण तेव्हा देऊ शकू जेव्हा मसुदा समितीच्या सर्व सदस्यांची नाव आपल्याला तोंडपाठ असतील, माहीत असतील. लक्षामध्ये, आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे HJ खांडेकर नव्हते. त्याच्यामुळे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ बरोबर आहे. 2 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर, ते फक्त अ बरोबर आहे, बाकीचे ऑप्शन चुकलेले आहे. लक्षामध्ये. चला पुढचा घेऊया. 13 नंबरचा प्रश्न काय, खालील पैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती. म्हणजे 1935चा जो भारत सरकार कायदा आहे त्याची वैशिष्ट्यांनी विचारलेली म्हणजे विचारलेले. काय काय ऑप्शन दिले, प्रांतिक स्वायत्ता, संघ राज्याचे न्यायालय, केंद्रात द्विदल राज्य पद्धती आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ. ऑप्शन आपल्या समोर आहे. आता आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा केव्हा देऊ शकू मित्रांनो, जेव्हा 1935च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी आपल्याला माहीत असतील त्याच वेळेस आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. लक्षामध्ये. थोडं किंचित इतिहासाची पार्श्वभूमी घेऊया.
सायमन कमिशनचा अहवाल, सायमन कमिशनच्या अहवालावर काँग्रेस समाधानी न झाल्याने त्यानंतर बोलवण्यात आल्या 3 गोलमेज परिषदा. या 3 गोलमेज परिषदांच्या अपयशानंतर काँग्रेस ब्रिटिश सरकारमार्फत काढण्यात आलेली 1900 श्वेतपत्रिका आणि श्वेतपत्रिकेच्या आधारावर जो मांडण्यात आलेला कायदा आहे तोच म्हणजे 1935चा भारत सरकार कायदा. ओके. आणि सध्या जी आपली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे या राज्यघटनेतल्या जवळपास 250च्या जवळपास ज्या तरतुदी आहे मित्रांनो या 1935च्या कायद्यातल्या आधारलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपलं विचारलं वैशिष्ट्य कोणती आहे, तर प्रांतिक स्वायत्ता भेटलेली का, 100% भेटलेली आहे. कारण की 1935च्या कायद्याच्या आधारावरती जे जवळपास आपल्या भारतामध्ये 11 प्रांत होते त्याच्या 1937 मध्ये निवडणुका झाल्या आणि 1939 पर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. बरोबर आहे, वेगवेगळ्या प्रांतामध्ये. संघ राज्याचे न्यायालय आहे का, सुप्रीम कोर्ट. यस, सुप्रीम कोर्ट जे सध्या अस्तित्वात आहे त्याचे सुद्धा पार्श्वभूमी काय, 1935 मध्ये त्याची स्थापना झाली आपल्या सर्वांना माहित आहे. केंद्रात द्विदल पद्धती राखीव आणि सोपे विषय असे टाकले होते का, देण्यात आले का, तरतूद केली का, 100% दिले होते. आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ आहे का, तर 100% होतं. केंद्रीय विधानसभा आणि सोबतच राज्यसभा या ठिकाणी देण्यात आली. केंद्रीय जी राज्यसभा आहे त्याच्यात 260 मेंबर होते आणि विधानसभेत 375 या प्रकारे हे दिलेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश काय, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे अ, ब, क, ड हे 4ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. आणि याचा ऑप्शन नंबर 3 नंबरचं उत्तर याचं बरोबर येतं. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. हा एक विशिष्ट व्यक्ती संदर्भात प्रश्न विचारेल बघा. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. प्रश्न कधीचा मित्रांनो, ASO 2014चा प्रश्न आहे. आता राजकुमारी अमृत कौर या विशिष्ट व्यक्तीविषयी माहिती विचारली आहे. हा सुद्धा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपल्याला थोडं माहित असणं म्हणजे थोडं आपलं एक्स्ट्रा जर नॉलेज किंवा जर वाचन असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. ऑप्शन कोणते दिले, बिहार, केंद्रीय प्रांत, बॉम्बे आणि पंजाब. त्याचं उत्तर कुठलं आहे मित्रांनो, त्याचं उत्तर आहे केंद्रीय प्रांत. लक्षामध्ये. राजकुमारी अमृता कौर कोण आहेत, तर राजकुमारी अमृता कौर या 1954 दरम्यान केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि आरोग्य मंत्री होता. या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळातल्या पहिल्या महिला मंत्री आहेत. कोण, राजकुमारी अमृता कौर, ज्या केंद्रीय प्रांतामधून निवडून गेल्या होत्या. लक्षामध्ये. आणि त्यावेळेस त्या कॅबिनेट आरोग्य मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती होती. पहिल्या महिला. लक्षामध्ये. याचं उत्तर आहे केंद्रीय प्रांत. बिहार आहे का नाही, बॉम्बे आहे का नाही, पंजाब आहे का नाही. लक्षामध्ये. या पद्धतीने. चला मित्रांनो पुढचा प्रश्न काय, पुढचा प्रश्न बघा. डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले. ASO 2014 प्रश्न आहे. प्रश्न रिपीट झालाय बघा. डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पंडित जवाहरलाल नेहरू. आता यांनी काय विचारलेलं आहे, 9 डिसेंबर 1946 कुठली बैठक आहे, पहिली बैठक आहे. काय विचारलेले, तात्पुरते अध्यक्ष विचारलेले. बरोबर आहे. उत्तर कोणतं आहे, 100% आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 9 डिसेंबर 1946 दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. या बैठकीमध्ये सच्चिदानंद सिन्हा यांची या घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष निवड करण्यात आली. ही निवड फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करत म्हणजे काय, या समितीचे सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून करण्यात आले आणि त्यांच्या नावाची शिफारस आचार्य कृपलानी यांनी केली. आणि सच्चिदानंद सिन्हा यांनी काय केलं, चीन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 3 देशाकडून आलेल्या शुभेच्छा संदेशाचं वाचन सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलं. लक्षात मित्रांनो. तर सच्चिदानंद सिन्हा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की सच्चिदानंद सिन्हा याचे तात्पुरते अध्यक्ष होते. चला मित्रांनो पुढचा प्रश्न काय, कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते. STR 2014चा प्रश्न आहे. त्यानंतर ते कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले. आता ऑप्शन काय दिले, कृषी प्रजाक पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्ष. ऑप्शन दिले ACD, 2 BCD,
3 ABD आणि 4 ABC. आता बघा मित्रांनो, आता आपण जेव्हा घटना समिती चॅप्टर जे वाचणार आहोत तर बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात त्याच्यातल्या गोष्टी ठेवणं आवश्यक आहे. मी इथे नेहमी सांगतो फर्स्ट फॉर डिपेंड ऑफ द जस्ट मेन अँड इन्सिडेंट अँड डेट्स. पहिलं चॅप्टर जे डिपेंड आहे डेट आणि महत्वाच्या व्यक्तीवर डिपेंड आहे. आता बघा, जे निवडणुका झाल्या आपल्या घटना समितीच्या, या घटना समितीच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे कोणते 2 पार्टी होत्या? काँग्रेस आणि मुस्लिम लीग. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम लीगला आपल्याला माहिती आहे जवळपास किती जागा मिळतात? जवळपास या जागा 73 जागा मिळतात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जवळपास छोटे मोठे 7 पक्षांचा समावेश घेतला होता. कोण होते? युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट कास्ट, कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्ष. मित्रांनो, याच्यातले जे ऑप्शन दिलेले याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला फक्त एकच सीट मिळालेली आहे या तिन्ही पक्षाला, आणि जवळपास 8 अपक्ष यामध्ये जिंकून गेलेले. लक्षामध्ये त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर काय? हे 4 नंबरचं ऑप्शन आहे, AB आणि C. बरोबर आहे. प्रत्येक पक्षाला फक्त एकच नाम मात्र जागा मिळाली होती. युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष या पद्धतीने आणि शीख. लक्षामध्ये तो ऑप्शन कोणता आहे? ABC याचा ऑप्शन आहे. पुढे, खालीलपैकी कोणती भाषा भारताच्या अधिकृत भाषा नाही? कधीचा प्रश्न आहे? ST 2013चा प्रश्न आहे. भारताची कोणती अधिकृत भाषा नाही? सगळ्यात पहिले काय विचारलेलं आहे? नाही विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? नाही. आता कोणती भाषा नाही हे आपल्याला कधी समजेल? जेव्हा आपल्याला कोणत्या भाषा आहेत हे माहित असेल तेव्हा याचा आपण परफेक्टपणे आन्सर देऊ शकतो. सगळ्यात पहिले भारताच्या ज्या भाषा आहे याची तरतूद किती मध्ये केलेली आहे? यस, 8व्या अनुसूचित केलेली आहे. नंबर 1. सुरुवातीला किती भाषा होत्या मूळ राज्यघटनेत? 14. आता किती भाषा आहे? 22. बरोबर आहे. कुठल्या मूळ भाषा आपल्या? याचं एकदम लॉजिक सांगतो, भाषा लक्षात ठेवायचं. सर्व भाषेची जननी कोणती आहे? संस्कृत. 1. नंबर 2. आपली राष्ट्रीय संपर्क भाषा कुठली? हिंदी. झाल्या 2. आपल्या देशाच्या नकाशावरती सगळ्यात पहिले वरचं राज्य कुठलं? जम्मू काश्मीर. ती कुठली झाली? काश्मीरी. त्यांची अजून भाषा आपण कुठली बोलली जाते मुस्लिम समुदाय असल्यामुळे जास्त? उर्दू. झाल्या 4. आता पूर्वोत्तर भागात 3 राज्य आसामी, बंगाली आणि उडिया किती झाल्या? 7. इकडे पंजाबी आणि गुजराती किती झाल्या? 9. महाराष्ट्राचे 1 मराठी 10 आणि साऊथचे 4 स्टेट तेलुगू, तमिळ, कानडी आणि मल्याळम किती झाल्या? टोटल 14. या झाल्या मूळ भाषा. पुढे 21वी घटना झाली 1967 मध्ये. कोणती भाषा जोडली? सिंधी. झाला किती? 15. 92वी घटना दुरुस्ती झाली, 73वी घटना झाली 1992 मध्ये. त्याच्यामध्ये कुठली भाषा जोडली? यस, त्याच्यात जोडली नेपाळी, सिंधी आणि कोकणी. बरोबर आहे. आणि डोंगरी, मैथिली, संथाली अशा जवळपास किती? 22 भाषा देण्यात आल्या. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण ज्या भाषेचा उल्लेख केलेला आहे तर मराठी भाषा ही मूळ होती, सिंधी भाषा जोडली आणि संथाली जोडली. मारवाडी भाषा आहे का? तर मारवाडी भाषा अजिबात नाहीये. लक्षामध्ये मराठी आहे मूळ याच्यात. सिंधी भाषा जोडली 21वी घटना दुरुस्ती आणि ही जोडली आपली 92 घटना दुरुस्तीनुसार. ओके. डोंगरी, मैथिली आणि संथाली. मारवाडी भाषा ही अधिकृत भाषा नाहीये. काही पेपरमध्ये आपल्याला इंग्रजी सुद्धा विचारतं. इंग्रजी सुद्धा भाषा याचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश होत नाही. लक्षामध्ये कोणत्या 22 भाषा आहे? सोपं. संस्कृत, हिंदी, उर्दू, काश्मीरी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, पंजाबी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कानडी, सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी. कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि डोंगरी, मैथिली आणि संथाली. हे झालं टोटल आपल्या 22 भाषा. ठीक आहे. कोकणी, मणिपुरी, नेपाळी. आता कोकणी, मणिपुरी, नेपाळी ही कधी भाषा जोडलेली आपली? कोकणी, मणिपुरी, नेपाळी ही जी भाषा आहे ही भाषा आपली जोडलेली आहे. आणि त्यानंतर डोंगरी, मैथिली, संथाली. लक्षामध्ये या पद्धतीने. याचं उत्तर कोणतं येईल मित्रांनो? याचं उत्तर येईल 3 नंबरचं ऑप्शन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 18 नंबर.
कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? प्रश्न कधीचा? PSI 2013चा प्रश्न आहे मित्रांनो. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा केव्हा देऊ शकू? घटना समिती चॅप्टर आपल्या बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आपलं रीड होणं आणि रिमेंबर असणं महत्वाचं आहे. घटना समिती जी आहे म्हणजे कॅबिनेट मिशनच्या आधार स्थापन झाली, बरोबर आहे. 46 मध्ये निवडणुका झाल्या जुलै ऑगस्ट 1946च्या दरम्यान. किती जागासाठी? 389 जागासाठी. कॅबिनेट मिशन मध्ये ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदीमध्ये मतदारसंघांचे 3 भागात विभाजन केले. कोणते 3 होते ते? शीख 1 नंबर, 2 मुस्लिम आणि 3 साधारण. हे 3 भागात मतदारसंघाचं विभाजन केलं होतं मित्रांनो. आता त्यांनी काय विचारले? कोणत्या अल्पसंख्याक समाजाला? बहुसंख्याक विचारला का? नाही, अल्पसंख्याक विचारला. अल्पसंख्याक आहे आपल्या भारतामध्ये. अल्पसंख्याक दर्जा फक्त 2 बाबीच्या आधारे जातो, एक भाषा आणि एक धर्म. ओके, तर अल्पसंख्याक समाज त्यावेळेस विचारतं आपलं ते 46च्या दरम्यानचं. शीख जे आहे हे आहे का? आहे. ख्रिश्चन मतदारसंघामध्ये आहे का? नाही. अनुसूचित जाती आहे का? नाही. अनुसूचित जमाती आहे का? नाही. हे SC, हे ST आणि ख्रिश्चन. मग कोणत्या समाजाला विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? अल्पसंख्याक समाजाचे उत्तर आहे शीख. कारण की मतदारसंघात जे 3 भागात विभाजन केलं त्यात शीख होते, त्यात ख्रिश्चन पण नव्हते, त्यात अनुसूचित जाती पण नव्हत्या, त्यात अनुसूचित जमाती पण नव्हत्या. लक्षामध्ये त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबत खालील विधानांचा विचार करा. ऑप्शन दिलेले आहे. कधीचा प्रश्न मित्रांनो? PSI 2013चा प्रश्न आहे. काय विचारलं बघा? संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना, संघराज्य अमेरिकेची राज्यघटना, मार्गदर्शक तत्वे आयर्लंडची राज्यघटना आणि सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. आता या प्रश्नाचं उत्तर आपण कधी देऊ शकू? ॲज अ सेम आपण जसं म्हणतो की ज्यावेळेस राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला किंवा राज्यघटना ज्यावेळेस बनवण्यात आली तर राज्यघटनाकर्त्यांनी जगभरातल्या विविध राज्यघटनांचा अभ्यास केला. त्याच्यातल्या ज्या काही बाबी होत्या त्या बाबी भारतीय सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्थेला चांगल्या प्रकारे किंवा योग्य प्रकारे ज्या लागू ठरू शकतील अशाच बाबीचा आपण सुधारणास्थितीचा आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकार केलेला. ओके, जवळपास 60 वरती देशाच्या आपण राज्यघटनेचा अभ्यास केला, त्याचा स्वीकार केला. तर त्या कोणकोणत्या तरतुदी आपण बघूया. संसदीय लोकशाही पार्लमेंटरी डेमोक्रेसी आपण कोणाकडून घेतलेली आहे? 100% ब्रिटनकडून घेतलेली आहे. संघराज्य व्यवस्था कोणाकडून घेतलेली आहे आपण? भारताची संघराज्य व्यवस्था ही कॅनडावर आहे. कोणावरती आहे? कॅनडावरती आधारित आहे. मार्गदर्शक तत्व कोणाकडून घेतलेले आहे? 100% आयर्लंडकडून घेतलेले आहे. सामायिक म्हणजे समवर्ती सूची ही कोणाकडून घेतलेली आहे आपण? 100% ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे? अमेरिका. कारण की आपली जी आहे संघराज्य व्यवस्था कोणावरती आहे? कॅनडावर आधारित आहे. लक्षात मित्रांनो. आणि ही जी संघराज्य व्यवस्था आहे आपण या ठिकाणी जसं म्हणतो की संघराज्य व्यवस्था ही अमेरिकेची आहे. संघराज्य व्यवस्था कोणताही अमेरिकेची आहे. आता संघराज्य व्यवस्था भारताची जरी संघराज्य व्यवस्था ही कॅनडावर आधारित असली तरी सुद्धा इथं ऑप्शन काय दिले? अमेरिकेची. आता अमेरिकेत संघराज्य आहे का? आहे. मात्र भारतात संघराज्य कोणावर आधारित आहे? भारतात संघराज्य कॅनडावर आधारित आहे. लक्षामध्ये. तर त्या ठिकाणी मित्रांनो म्हणून इथं ऑप्शन कोणतं दिलेलं आहे? एकमेव बरोबर आहे, म्हणजे ए बरोबर आहे, ए आणि बी बरोबर आहे, ए बी आणि सी बरोबर आहे आणि सर्व बरोबर आहे. तर आयोगामार्फत त्याचं जे उत्तर दिले मित्रांनो हे 4 नंबरचं दिलेलं आहे की सर्व बरोबर आहेत. लक्षामध्ये. मात्र या ठिकाणी उत्तर हे कॅनडा असायला हवं, कारण की आपली जी संघराज्य व्यवस्था आहे कॅनडावर जाते, नक्की अमेरिकेवर आधारलेली आहे. लक्षामध्ये. तर या पद्धतीने आपण आज 19 प्रकारच्या प्रश्नांचं अनालिसिस बघितलेलं आहे. अशी अपेक्षा करतो की हे प्रश्न अनालिसिसचे आपल्या सर्व चांगल्या प्रकारे समजले असतील आणि निश्चितपणे जे आपण आयोगाचे प्रश्न सोडवणार आहोत त्याच्यामध्ये आपण आज अनालिसिस केलेले जे प्रश्न आहे
ते समजल्यामुळे ते तुम्हाला आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये चांगल्या प्रकारे मदत होईल. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.